गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सो काल आपण बघितल्या समरूपतेच्या कसोट्या. आली की नाही? सो फर्स्ट पहिली कसोटी आपली होती कोको कसोटी. 3 कसोट्या होत्या आपल्याकडं. कोको कसोटी, त्याच्यानंतर बा को बा कसोटी आणि तिसरी बा 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 कसोटी. ठीक आहे. पहिली कसोटी काय सांगते की त्रिकोणाच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाचे 2 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोनांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण को को कसोटीनुसार समरूप असतात. ठीक आहे. दुसरी कसोटी काय होती बा को बा कसोटी, म्हणजे 2 बाजूंचा संबंध आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन असते. जर समजा 2 बाजू आणि त्यांचा एक समाविष्ट केलेला कोन जर दिसला तुम्हाला तर सरळ तिथं कोणती कसोटी वापरायची? बा को बा. आणि जर समजा 2 त्रिकोणामध्ये 2च कोन दिसले तुम्हाला तर 2च कोन जर असतील त्या 2 त्रिकोणामध्ये तर कोणती कसोटी वापरायचं? को को कसोटी. आणि जर समजा तिन्ही बाजूंबद्दल जर समजा तुम्हाला माहिती दिलेली असेल उदाहरणार्थ तर तिथे तुम्हाला बा 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 कसोटी वापरायची. आलं लक्षात? याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न पडणार आहे. तर दुसरी कसोटी कोणती आहे? बा को बा कसोटी. काय सांगते बा को बा कसोटी? की त्रिकोणाच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार जर पहिल्या त्रिकोणाच्या 2 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 बाजूंशी जर एकरूप असतील, नाही संगत 2 बाजूंशी असलेलं गुणोत्तर प्रमाणात असेल आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन जर एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण बा को बा कसोटीनुसार समरूप असतात. एकरूप नाही, समरूप असतात. ठीक आहे. तिसरी कसोटी कोणती आहे? बा 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 कसोटी. सिंपल आहे. जर त्रिकोणाच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचं दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तिन्ही बाजूंशी, संगत हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे कारण पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजूंची संगती दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी लागली पाहिजे. ठीक आहे. पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजूंचं दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी असलेलं गुणोत्तर जर प्रमाणात असेल तर ते दोन्ही त्रिकोण बा 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 कसोटीनुसार काय असतात? समरूप असतात. एकरूपता विसरून जा, समरूपता शिकतोय आपण. समरूपता म्हणजे दिसायला सारखं पण आकारानं लहान. आणि एकरूपता म्हणजेच काय? एक्झॅक्ट सेम दिसणारे आणि आकार सुद्धा सेम दोन्ही आकृत्यांचा. त्याला आपण काय म्हणतो? एकरूप असं म्हणतो. ठीक आहे. तर घ्या उदाहरण नंबर 1. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण RES आणि त्रिकोण PEA त्रिकोण RES आणि त्रिकोण PEA समरूप आहेत का? प्रश्नचिन्ह. समरूप आहेत का? प्रश्नचिन्ह. जर असतील तर कसोटी आणि संगती लिहा. जर असतील तर कसोटी आणि संगती लिहा. जर असतील तर कसोटी आणि संगती लिहा. RES आणि दुसऱ्या त्रिकोणाचं नाव आहे PEA. दिलेली माहिती अशी आहे RE बरोबर 15 आहे बघा. त्याच्यानंतर SE 10 आहे. त्याच्यानंतर EP
8 आहे, त्याच्यानंतर AE 12 आहे, एवढी दिलेली माहिती आहे. तर आकृतीत बघितल्या लगेच ओळखता आलं पाहिजे तुम्हाला की कोणती कसोटी वापरायची. कोणती कसोटी वापरायची? बाकोबा कसोटी. दोन बाजूंची माहिती दिलेली आहे, मग दोन बाजू कोणत्या कसोटीमध्ये आहेत? बाकोबा मध्ये आहेत. बाबा मध्ये किती बाजू आहेत? 3 बाजू आहेत. आणि कोको मध्ये फक्त कोणाचाच हिशोब असते, कोणाचाच संबंध असते, कुठलीही बाजू दिली जात नाही. मग आता तुम्हाला तिथले कोण हे प्रत्यक्ष एकरूप म्हणतील किंवा अप्रत्यक्ष एकरूप आहेत असं म्हणतील, प्रश्न तो नाही आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 2 बाजू दिलेत पहिल्या त्रिकोणाच्या, दुसऱ्या त्रिकोणाच्याही 2 बाजू दिलेत, परंतु जो कोण आहे आतमधला जो समाविष्ट केलेला कोण आहे तो प्रत्यक्ष एकरूप आहे असं म्हणलेलं नाहीये पोरांनो. प्रत्यक्ष का म्हणलं नाहीये? कारण इथं विरुद्ध कोण आहेत हे, आणि विरुद्ध कोण तुमच्या माहितीच तो माहिती आहे तुम्हाला कसे असतात. विरुद्ध कोण एकरूप असतात. ठीक आहे. विरुद्ध कोण कसे असतात? जर समजा 2 रेषाखंड एकमेकांना छेदले तर हा इकडचा कोण आणि इकडचा कोण हा एकमेकांचे विरुद्ध कोण असतात आणि ते नेहमी कसे असतात? एकरूपच असतात. ठीक आहे. मग या उदाहरणात तुम्हाला माहिती दिलेली नाहीये की हे कोण एकरूप आहेत म्हणून, परंतु इथं तुम्हाला माहित आहे कारण याचं, हे दोन्ही कोण एकरूप आहेत. काय कारण आहे त्याचं? कारण ते परस्पर विरुद्ध कोण आहेत, त्याच्यामुळे हा इकडचा कोण आणि इकडचा कोण ऑटोमॅटिकली काय आहेत? एकरूप आहेत. म्हणजेच ही बाजू आणि त्याच्यानंतर हा मधला कोण आणि ही बाजू याच्यानुसार म्हणजेच बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय असले पाहिजेत? समरूप असले पाहिजेत. मग तुम्हाला प्रश्न 2 विचारलेले आहेत. जर समरूप असतील तर ती कसोटी लिहा म्हणते. कसोटी तर आता आपल्याला वरूनच कळाली, ओरलीच समजली की कोणती कसोटी आहे? बा कसोटी आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे? संगती लिहा म्हणते. मग आता संगतीसाठी ध्यान देऊन बघा, बाजू नीट ऑब्झर्व करायच्या की सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे. या पहिल्या त्रिकोणात जर गेलात तुम्ही तर मोठी बाजू कोणती आहे? RE ही मोठी बाजू दिसते तुम्हाला. मग याच्या समोरचा हा कोण जो आहे याच्यामधला P कोण मोठा आहे म्हणजे इकडची बाजू मोठी आहे, म्हणजेच या कोणाशी या ठिकाणी संबंध लागते. म्हणजेच हा S आणि P हे संगत कोण आहेत. त्याच्यानंतर दोघांचा E तर संगत आहे आणि इकडचा R हा A शी या ठिकाणी जोडी लागते. म्हणजे संगती लिहित असताना तुम्हाला लिहायचं आहे SER किंवा RES जर म्हणलात तर संगती माहीत आहे. संगतीचं चिन्ह दोन्ही बाजूला एरो असते. पहिला कोण R ची जोडी कोणाला लागते? A ला, म्हणून पहिला R च्या संगतीला A लिहिला. दुसरा E ची जोडी कोणाला लागते? E लाच लागते. पहिल्या त्रिकोणाचा E कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या E कोणाशी एकरूप आहे. तिसरा S कुणाशी लागणार आहे? P सोबत. ही अशा पद्धतीने तुम्हाला संगती लिहायची असते. याला एकास एक या संगतीनुसार ते 2 त्रिकोण समरूप आहेत. आला लक्षात? तर पहिल्यांदा मोठी बाजू बघायची, मोठ्या बाजू समोरचा कोण त्याची जोडी पहिल्यांदा लावायची, मोठ्या बाजूचा. मग त्याच्यानंतर सर्वात लहान बाजू कोणती? SE. याच्या बाजू समोरचा हा कोण आणि इकडचा लहान बाजू याच्या समोरची हा कोण A आणि R हे दोन्ही संगत कोण आहेत. समजते? पहिले एवढंच बघायचं की सगळ्यात मोठ्या बाजू समोरचा कोण हे संगत कोण असतात आणि सगळ्यात लहान बाजू समोरचा कोण हे संगत असतात. मग उरलेले ऑटोमॅटिकली दोघंच राहतात, ते संगत ऑटोमॅटिकली असतात. म्हणजेच या त्रिकोणातला पहिल्या त्रिकोणातली सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे? RE. मग याच्या समोरचा कोण कोणता? S. दुसऱ्या त्रिकोणातली सगळ्यात मोठी बाजू कोणती? EA. याच्या समोरचा कोण कोणता? P. म्हणजेच S आणि P हे संगत आहेत. मग लहान बाजू कोणती? SE. याच्या समोरचा कोण? R. मग इकडची लहान बाजू कोणती? EP. याच्या समोरचा कोण? A. म्हणजेच R आणि A हे संगत कोण आहेत. मग उरले कोणते? E. हे दोन्ही एकमेकांना या ठिकाणी काय होतील? संगत होऊन जातील. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा E कोण दुसऱ्या त्रिकोणाचा E कोणाशी संगत आहे. दोन्ही या ठिकाणी सामायिक बिंदू आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? कसोटी वापरायचं आहे आणि सिद्ध करायचं आहे की हे 2 त्रिकोण समरूप आहेत. 2 त्रिकोण समरूप सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा आपण त्रिकोण RES व त्रिकोण PEA मध्ये जाऊ. RES व त्रिकोण PEA मध्ये 2 त्रिकोणामध्ये. मग पहिल्यांदा आता बाजूंचं गुणोत्तर आपल्याला घ्यायचं आहे. मग पहिली बाजू कोणती?
आर ई मोठी बाजू आहे, आर ई या मोठ्या बाजूचं ई ए या मोठ्या बाजूशी असलेलं गुणोत्तर घ्यायचं आहे आपल्याला. आर ई छेद ई ए बरोबर आर ईचं माप किती आहे 15 छेद ई ए किती आहे 12. संक्षिप्त रूप द्या. 15/12 म्हणजे किती? याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे म्हणजे अंशात आणि छेदात सारख्याच संख्येनं भागायचं. 3×5=15 3×4=12 म्हणजेच 5/4 आलं. याला समीकरण नाव दिलं 1. आलं लक्षात? मग दुसऱ्या दोन बाजू कोणत्या? एस ई छेद ई पी. एस ई छेद ई पी बरोबर एस ई ची लांबी किती आहे 10 छेदात ई पी ची लांबी किती आहे 8. 10/8 संक्षिप्त रूप द्या. राईट. 2×5=10 2×4=8 म्हणजेच 5/4 आणि याला समीकरण नाव दिलं 2. कधी हे उलट गुणोत्तर जर आलं, उलट म्हणतोय हे उलट गुणोत्तर आलं तर इथं गुणोत्तर चुकलंय असं लक्षात घ्यायचं. पोरांनो इथं बघा पहिल्या गुणोत्तरात आर ई ही पहिल्या त्रिकोणाची बाजू आहे, अंशात पहिल्या त्रिकोणाची बाजू आहे. तर दुसरं गुणोत्तर लिहिताना अंशातली बाजू ही आर ईच लिहायचं आहे. आलं लक्षात? पहिल्या गुणोत्तरात ही अंशातली बाजू पहिल्या त्रिकोणाची आहे आणि दुसऱ्या गुणोत्तरात ही अंशातली बाजू पहिल्या त्रिकोणाची आहे. हे पलटी मारायचं नाही आहे. ठीक आहे. मग समीकरण 1 व 2 वरून तुमच्या लक्षात येईल की दोन्ही गुणोत्तरे कशी आहेत? समान आहेत. म्हणजेच आर ई छेद ई ए बरोबर एस ई छेद ई पी डॅश 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 समीकरण 1 व 2 वरून आणि याला समीकरण नाव द्यायचं आहे 3. याला ठेवून द्या आता तशाच तसं. ठीक आहे. आता या दोन त्रिकोणामध्ये दोन बाजूंचं गुणोत्तर संगत दोन बाजूंचं गुणोत्तर आपण काय दाखवलं? समान दाखवलं. आता राहिला काय? या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन तुम्हाला एकरूप दाखवायचा आहे. हे दाखवलं आपण त्यांचं गुणोत्तर. राहिला कोन कोणता? याला 3 नंबर नाव द्यायची गरज सुद्धा नाही आहे. डायरेक्टली कोन दाखवा. मधला ई कोन पहिल्या त्रिकोणाचा त्याचं पूर्ण नाव आर ई एस. कोन आर ई एस हा एकरूप आहे दुसऱ्या त्रिकोणाच्या ई कोनाशी. दुसऱ्या त्रिकोणाच्या ई कोनाचं नाव काय पूर्ण? पी ई ए. पी ई ए डॅश डॅश डॅश. याचं कारण तुम्हाला लिहावं लागेल काय? राईट. विरुद्ध कोन आहेत आणि हे दोन्ही कोन एकरूप झाले. म्हणजेच बाजूंचं गुणोत्तर जर प्रमाणात असेल आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन जर एकरूप असतील तर तुम्हाला माहीत आहे ते दोन्ही त्रिकोण बा कसोटींनुसार काय असतात? समरूप असतात. त्रिकोण आर ई एस समरूप आहे त्रिकोण पी ई ए सी डॅश 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 कोणत्या कसोटीनुसार? बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण या ठिकाणी काय आहेत? समरूप त्रिकोण आहेत. पुढे प्रश्न काय केलेला आहे? कसोटी लिहा आणि संगती लिहा. लक्षात? तर संगती आता भेटली. आपण संगती आपण ओरली विचार केला. आर ई एस संगत. आर ची जोडी कुणासोबत लागली? ए सोबत. आर ची जोडी कुणासोबत लागली? ए सोबत. कारण आर हा लहान बाजू समोरचा कोण आहे. तर दुसऱ्या त्रिकोणातली लहान बाजू पकडायची. कोणती आहे? ई पी. त्याच्या समोरचा कोण कोणता आहे? ए. त्याच्याशी त्याची जोडी लागेल. लहान बाजू समोरचे जे दोन कोण असतात ते संगत असतात आणि मोठ्या बाजू समोरचे जे दोन कोण असतात ते संगत असतात. ठीक आहे. मग लहान बाजू समोरचा कोण आर आणि या लहान बाजू समोरचा कोण ए. म्हणजेच आर ची जोडी कुणाला लागते? ए ला. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे? ई. ई ची जोडी कुणाला लागते? बघा ई ची जोडी ई लाच लागणार आहे कारण परस्पर विरुद्ध कोण आहे. मग एस ची जोडी पी ची लागणार आहे. या संगतीनुसार त्रिकोण आर ई एस व त्रिकोण पी ई ए समरूप आहेत. समजलं? ही संगती लिहिली आणि हे काय आहे? कसोटी आहे. कसोटी कोणती आहे? बाग आहे आणि संगती कोणती आहे? आर ई एसास ए ई पी अशी संगती या ठिकाणी आहे. तर हे ठिकाणी उदाहरण समजलं सगळ्यांना? राईट डाऊन. आकृतीमध्ये शिरोलंब एडी आणि सीई परस्परांना बिंदू पी मध्ये छेदतात.
परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात, तर दाखवा की रिपीट सांगायचं का? आकृतीमध्ये शिरोलंब AD आणि CE, आकृतीमध्ये शिरोलंब AD आणि CE परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात, परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात, तर दाखवा की नंबर 1 त्रिकोण AEP समरूप त्रिकोण CDP, AEP समरूप त्रिकोण CDP। नंबर 2 त्रिकोण AEP समरूप त्रिकोण ADB, आकृती अशी आहे ABC आणि आतमध्ये हे दोन्ही शिरोलंब P या बिंदूमध्ये छेदतात आणि खाली E बिंदू आहे आणि इथं D बिंदू आहे। ठीक आहे, लक्ष द्या तिकडं ते जो ह्याच्यावर चॉकपीस आहे का बघ बरं, टेबलवर त्या ड्रॉवरमध्ये असं। उदाहरण काय म्हणते की आकृतीमध्ये शिरोलंब AD आणि CE परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात। आकृतीमध्ये शिरोलंब जे आहेत, शिरोलंब कळते काय पिलन? शिरोलंब म्हणजे मधून 90 अंशाचा कोण असलं कसलं असते? त्रिकोणातून 90 अंशाचा कोण? नीट सांगताय ना, समजलंय तुला? सांगताय ना तेजू, सांग बरं शिरोलंब म्हणजे काय? शिरोलंब एका बिंदूमधून छेदणाऱ्या रेषेला साक्षू पोरांमध्ये गुरव राधा छान है, असं कसं हो? हे बघा शिरोलंब, अरे बेसिक इतकं घेतलंय पोरांनो तुमचं। हे बघा लक्ष द्या, शिरोलंब असते काय बघा, इकडं लक्ष द्या। हे बघा हा तिरकोण आहे, हा तिरकोण आहे, याच्या वरचा शिरोबिंदू जर A असेल तर या शिरोबिंदूमधून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजेच शिरोलंब असते। काय असते? याच्या शिरोबिंदूमधून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजेच काय असते? शिरोलंब असते। इसको थोडक्यात उंची भी बोलते हैं। आलं लक्षात? याला इंग्लिशमध्ये हाईट म्हणतात आणि शिरोलंबला इंग्लिशमध्ये शब्द काय? अल्टिट्यूड। काय? अल्टिट्यूड। हा लक्षात, शिरोलंब आणि उंची सेमच आहे, परंतु शिरोलंब काय? शिरोबिंदूमधून त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला लंब। मग आता इथं काय म्हणते बघा, प्रश्नात दिलेले जे शब्द आहेत ते तुम्हाला समजले पाहिजेत, प्रश्नात दिलेले जे वाक्य आहेत ते पचले पाहिजेत तुम्हाला, ठीक आहे? काय म्हणते की आकृतीमध्ये जे शिरोलंब आहेत ते दोन्ही शिरोलंब एकमेकांना P या बिंदूमध्ये छेदतात। कोणते शिरोलंब दिलेत? AD हा एक शिरोलंब आहे आणि CE हा शिरोलंब आहे। आकृतीला त्रिकोणाला 3 शिरोलंब काढता येतात, माहित आहे तुम्हाला? 3 शिरोबिंदू आहेत तर 3 शिरोलंब काढता येतात। मग या ठिकाणी 2 शिरोलंब दिलेत आणि हे दोन्ही शिरोलंब एका बिंदूत छेदतात P बिंदूमध्ये। इज दॅट क्लिअर?
तर तुम्हाला सिद्ध करायचं आहे किंवा साध्य करायचं आहे की नंबर 1 त्रिकोण AEP समरूप आहे त्रिकोण CDP शी. कुठे आहे बघा AEP? कुठे आहे? दिसतोय का AEP तुम्हाला? दिसला? कुठे आहे AEP? उगा हा AEP हा खालचा त्रिकोण बघा दिसतोय, हा एवढाच. आकृती देतात तुम्हाला बरं का, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की तुम्हाला पाहिजे असलेले त्रिकोण कोणते आहेत. त्याच गोष्टीवर फोकस करायचंय. आकृती कशीही गुंतागुंतीची देतात, आलं लक्षात, आणि त्याच्यामधून तुम्हाला 2 त्रिकोण देतात कुठले तरी, आणि ते तुम्हाला या ठिकाणी समरूप सिद्ध करायचे असतात. आता आकृती कशी आहे बघा, गुंतागुंतीची आहे, परंतु त्याच्यामध्ये सिद्ध करायला काय सांगितलेलं आहे की हा खालचा त्रिकोण छोटासा AEP हा पहिला त्रिकोण, आणि दुसरा CDP. कुठे आहे CDP? हा CDP बघा. मग एवढेच द्यायचं ना त्रिकोण, एवढे बाकीचे कशाला देत बसायचं. हे एवढेच 2 दिलं असते ना, हे बाकीचं का बरं दिलं असतं. एवढंही सोपं केलं असतं तर मग तुम्ही नाचलं असते चांगलंच. त्याच्यामुळं थोडंसं जरा बुद्धी वापरावं, डोकं लावता यावं, याच्यासाठी तुम्हाला हे गुंतागुंतीचं करतात, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की तुम्हाला सिद्ध करायचे त्रिकोण कोणते आहेत. कोणते त्रिकोण आहेत? AEP आणि CDP. आकृती बघितली, फोकस केलं सगळ्यांनी, मग कसोटी कोणती वापरायची सांगा. कोणती वापरायची? कोको. मला सांगा पहिल्यांदा 2 बाजू दिल्यात का? नाही दिल्या. या 2 त्रिकोणामध्ये हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण, या दोन्ही त्रिकोणामध्ये 2 बाजू दिलेल्या नाही आहेत. समरूपता आहे 9वीला पिल्लन आणि तेजू. 2 बाजू दिलेल्या नाही आहेत, म्हणजे बा को बा कसोटी आउट. दुसरी गोष्ट, 3 बाजू दिलेत का? 3 बाजूबद्दल काही माहिती आहे का? 3 बाजूचे माप दिले नाहीत किंवा 3 बाजूंचं संगत गुणोत्तर दिलं नाही, काहीच दिलं नाही आहे. आलं लक्षात? तिन्ही बाजू तुम्हाला माहिती नाही आहेत, त्याच्यामुळे बा 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 कसोटी गेली. मग आता जर कोणाची माहिती देऊ अगर न देऊ, कोणाची माहिती देऊ अगर न देऊ, डायरेक्टली कोणती कसोटी वापरायची असणार आहे तुम्हाला? कोको कसोटीच वापरायची आहे. आलं लक्षात? मग आता कोको कसोटीसाठी पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणाशी एकरूप द्यावे लागतात, परंतु उदाहरणात दिलेले नाही आहेत. म्हणजेच थोडक्यात उदाहरणात प्रत्यक्षरित्या तुम्हाला काहीही दिलेलं नाही, इथं अप्रत्यक्षरित्या दिलेलं आहे. मग पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणांशी तुम्हाला काय करायचे आहेत? एकरूप दाखवायचे आहेत. हा, तर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? त्रिकोण AEP समरूप त्रिकोण CDP हे सिद्ध करायचं आहे. हे साध्य नंबर 1 आहे आपलं. ठीक आहे, फोकस केले 2 त्रिकोण. कसोटी कोणती वापरायची आहे? कोको कसोटी वापरायचं आहे. दिलेली जे 2 कोण आहेत ते तुम्हाला डायरेक्टली दिलेले नाही आहेत, मग तुम्हाला एवढीच आयडिया वापरायची आहे की पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोणांशी एकरूप आहेत. मग कोणते कोण आहेत? पहिला कोण सांगा एकरूप, कोण सांगते? हातवरी करून सांगा. पहिल्या त्रिकोणाचा एक कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणाशी एकरूप असला पाहिजे. विथ कारण सांगायचं आहे, विथ रिझन. नाही इंगळे भाऊ, कोण ए एकरूप कोण डी? कोण ए एकरूप डी? कारण भाऊ? कारण ते मोठ्या समोर मोठ्या बाजू समोर कोण नाही रे भाऊ, असले वापरायचे नाही तिथं. इथं कारण असं लिहायचं नसते की मोठ्या बाजू समोरील कोण म्हणा, असं लिहायचं नसते. ते फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी आहे, ट्रिक, संगती लिहिण्यासाठी. तेजो गणपत कोण ई? हा कोण सी? का हो भाऊ? संगत बाजू आहेत ते तर कोण आहेत? हा, काय म्हणत होतो आपण? गणपत, तू कोण सांगितलं आणि बाजू कसं असणार? अजून कोण सांगते? वैष्णवी मॅडम. कोण ए पीई आणि कोण सीपीडी विरुद्ध कोण आहे? राईट, हे सांगायचे आहे तुम्हाला. सिंपल गोष्ट आहे तुम्हाला. पाटली लक्ष द्या, बोललं नाही काय पाहिजे. पहिल्या त्रिकोणातला थोरला कोण म्हणजे 90 अंशाचा कोण कोणता आहे तो पकडायचा. कोणता कोण आहे पहिल्या त्रिकोणातला 90 अंशाचा कोण? ई. ईचं पूर्ण नाव
AEP. हा ई कोण पहिल्या त्रिकोणाचा 90 अंशाचा कोण आहे. दुसऱ्या त्रिकोणातला 90 अंशाचा कोण जोडी असणारच आहे ना. दुसऱ्या त्रिकोणातला 90 अंशाचा कोण कोणता आहे? डी आहे. मग डी चं पूर्ण नाव काय? CDP. सरळ लिहायचं. ई कोण आणि डी कोण एकरूप आहेत. कशावरून? डॅश 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 90 अंशाचे कोण किंवा प्रत्येकी 90 अंश. कारण समजलं? असले कारण लिहायचं आहे. कोण सांगितलं? मोठी बाजू असलं काही नाही लिहायचंय. इंग्लिश सर असलं काही नाही लिहायचं आहे. प्रत्येकी 90 अंशाचे कोण. आणि दुसरं कारण वैष्णवीनं सांगितलेलं आता, हा पहिला पी कोण आणि या दुसऱ्या त्रिकोणाचा पी कोण हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत. मग डॅश 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 कारण काय लिहायचं? विरुद्ध कोण. किंवा जर समजा पक्षात दिलेला असेल तर डॅश 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 कारण काय लिहायचा? पक्ष. इज दॅट क्लिअर? कारण काय लिहायचं ते पक्षामधून दिलेलं असेल तर पक्ष लिहायचं. दोन्ही 90 अंशाचे कोण असतील तर प्रत्येकी 90 अंश लिहायचं. आणि दोन्ही विरुद्ध कोण असतील तर विरुद्ध कोण असं कारण लिहायचं. मग पहिल्या त्रिकोणात आता ही माहिती दिलेली नाहीये, हे इनडायरेक्टली माहिती आहे. पहिल्या त्रिकोणात तर 90 अंशाचा कोण आहे, दुसऱ्या त्रिकोणात 90 अंशाचा कोण आहे सांगायची गरज नाहीये. हुशार पोर असतात 10वीचे. लक्षात एवढेही येडे नसतात, ते एवढेही येडे समजत नाही, हुशार समजतात. ठीक आहे. मग याच्यातला ई कोण आणि याच्यातला डी कोण दोन्ही 90 अंशाचे. मग याच्यातला इकडचा पी कोण आणि त्याच्यातला पी कोण दोन्ही विरुद्ध कोण आहेत. मग पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोणांशी एकरूप दाखवलं की ऑटोमॅटिकली. चालू नाही केलं का मी व्हिडिओ? आहे नक्की ना? चांगली गोष्ट. पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण हे दोन्ही त्रिकोणामधले 2 कोण जर तुम्ही एकरूप दाखवलात तर हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटींसारखे असतात, समरूप असतात. इज दॅट क्लिअर? समजलं? मग आता घेऊ आपण रिंगणात पहिल्यांदा सिद्धता. पहिले 2 त्रिकोण आपल्याला सिद्ध करायचे आहेत. तर या 2 त्रिकोणामध्ये त्रिकोण AEP आणि त्रिकोण CDP मध्ये पहिला कोण ई. ईचं पूर्ण नाव AEP हा एकरूप आहे. AEPच म्हणायचं बरं का, त्रिकोण एवढाच आहे. नाहीतर AEC म्हणतात. ते गरजेपुरतच पाहिजे त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणीच वापरायचं आहे. परंतु या लहान त्रिकोणाचा पहिल्या त्रिकोणाचा ई कोण त्याचं पूर्ण नाव AEPच आहे. ठीक आहे. हा एकरूप आहे दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणत्या कोणाशी? डी कोणाशी. डी चं पूर्ण नाव CDP. कोण? CDP. डॅश डॅश डॅश. याचं कारण काय? प्रत्येकी 90 अंशाचे कोण आहेत ते. मी 90 केलं, तुम्ही काय करायचंय? सरळ प्रत्येकी 90 अंशाचे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा कोण त्रिकोण. पहिल्या त्रिकोणातला पी कोण. पीचं पूर्ण नाव AEP हा एकरूप आहे दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत पी सोबतच CPD. मी याला DPC पण म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. याचं कारण काय? विरुद्ध कोण आहेत. मग पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणाशी जर एकरूप असतील तर सरळ सरळ म्हणता येते की त्रिकोण AEP हा समरूप आहे त्रिकोण CDP सोबत डॅश डॅश डॅश. कोणत्या कसोटीनुसार? कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण या ठिकाणी काय झाले? समरूप झाले. हे पहिल्या नंबरची सिद्धता फिनिश. दुसरा नंबर कोणता आहे बघा? AEP. कुठे आहे त्रिकोण? AEP हा खालचा 1 नंबरचा त्रिकोण. दुसरा त्रिकोण कोणता आहे? ADB. कुठे आहे ADB? बघा आता ADB म्हणजेच बघा हा थोडीशी गुंतागुंत करतात. आलं लक्षात? या ठिकाणी हा ADB मोठा त्रिकोण आहे आणि हा कोपऱ्यातला इथला हा छोटा त्रिकोण आहे. हे 2 त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचे आहेत. मग यांच्या बाजूंबद्दल काय माहिती दिलेली आहे? कोणत्याही 2 बाजूबद्दल माहिती दिलेली आहे? नाही माहिती दिलेली. ठीक आहे. 3 बाजूंबद्दल माहिती दिलेली आहे? नाही. म्हणजेच बाकोबा आउट, बाबा पण आउट. म्हणजे इथं पण कोणती कसोटी वापरायची आहे? कोको कसोटीच वापरायची आहे. ठीक आहे. मग आता या पहिल्या त्रिकोणाचे 2 कोण या मोठ्या त्रिकोणाच्या 2 कोणाशी आता तुम्हाला एकरूप दाखवायचे आहेत. कोणते सांगा? एकरूप आहेत विथ कारण सांगा हातवरी करून. कोणते? किरण्या? AEP आणखी CEB
सी ई बी. अबे त्रिकोण कोणता आहे? ए डी बी आहे. मग तू सी कशाला गेलास? ए डी बी हा खालचा त्रिकोण आहे, खाली तोंड करून असा. 90 अंशाचे कोण आहेत रे? सोपे बघा ना. पहिल्यांदा लहान त्रिकोणाचे 90 अंशाचे कोण कोणता आहे? ई आहे. मग हा मोठा त्रिकोण याच्यातला 90 अंशाचा कोण कोणता आहे? डी कोण? इकडचा जर 90 अंशाचा असेल तर त्याच्या पाठीमागचा बी 90 अंशाचाच असते ना. मग या छोट्या त्रिकोणातला ई कोण 90 अंशाचा आहे आणि या मोठ्या त्रिकोणातला डी कोण 90 अंशाचा आहे. झाली जोडी एक सापडली. दुसरी जोडी कोणती? सर कोणी कोण ए. बघा लहान त्रिकोणातला तेजू ए कोण आणि मोठ्या त्रिकोणाचा पण ए कोण दोन्ही सेम आहेत, म्हणून त्याला आपण कारण लिहू शकतो सामायिक कोण. शिरोबिंदू सारखा असेल तर सामायिक कोण. आता सामायिक कोण ओळखत असताना थोडस फरक घ्या. जर मी आकृती अशी काढली, त्याला नाव दिलं ए बी सी आणि डी, तर आता सामायिक कोण कोणते आहेत सांगायचं? एस डी. आपलं शुद्ध आहेस का आज? एस डी कुठं दिसून ए बी सी आणि डी. हा मला सांगा इथं आपलं ना गुरव की कोणते दोन कोण सामायिक आहेत? आहेत का वैष्णवी? सर जर आपण त्रिकोण ए बी सी घेतलो आणि त्रिकोण डी बी सी घेतलो तर कोण सी सामायिक असते? कोण सी सामायिक असते. बघा इकडे लक्ष द्या. जर त्रिकोण आपण ए बी सी घेतलो, आला लक्षात, आणि जर बी डी सी घेतलो तर या दोघांमध्ये सी कोण तर तोच आहे ना. मला सांगा ए बी सी चा सी कोण 70 अंशाचा आहे आणि जर बी डी सी चा पण सी कोण 70 अंशाचाच आहे, म्हणजे सी कोण दोघांचाही सामायिक कोण आहे. परंतु अनिता लक्ष द्या, जर समजा ए बी डी म्हणलात, ए बी डी आणि डी बी सी म्हणला तर हा वरचा कोण आणि हा खालचा कोण दोघांचं बीच आहे ना, हे दोन कोण सामायिक नसतात. यांच्यामध्ये शिरोबिंदू सामायिक आहे परंतु कोणाचं माप सारखं नाही. त्याच्यामुळे हा वरचा कोण हा 1 नंबरचा आणि 2 नंबरचा कोण हे सामायिक कोण म्हणता येत नाही. याचं माप जर 50 अंश असेल तर याचं माप 40 अंश आहे. म्हणजे हे दोन कोण वेगवेगळे कोण आहेत. आलं लक्षात? हे दोन कोण वेगवेगळे कोण आहेत त्यांना सामायिक म्हणता येत नाही, परंतु शिरोबिंदू दोघांचा सारखा आहे. शिरोबिंदू सामायिक आहे पण कोण वेगळे आहेत. या ठिकाणी शिरोबिंदू पण सारखा आहे आणि कोणाचं माप पण सारखं आहे. त्याच्यामुळे कोण सी हा या दोन्ही मोठ्या त्रिकोणाचा आणि या खालच्या छोट्या त्रिकोणाचा सामायिक कोण आहे सी. तसंच या ठिकाणचा जो कोपऱ्यातला ए कोण दिसतोय या लहान त्रिकोणाचा ए कोण आणि या मोठ्या त्रिकोणाचा पण ए कोण हे दोन्ही सारख्या मापाचे आहेत. त्याच्यामुळे ए कोण हा सामायिक कोण आहे. मग इथं दोन कारण सापडली, एक प्रत्येकी 90 अंश, दुसरं सामायिक कोण. मग पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोण असे दाखवला तर ऑटोमॅटिकली ते दोन्ही त्रिकोण काय असतात? समरूप असतात. मग आता इथे नंबर 2 कोणते आहेत? त्रिकोण AEP आणि त्रिकोण ADB मध्ये जे दोन त्रिकोण आपल्याला समोर दाखवायचे आहेत त्या दोन त्रिकोणामध्ये असं म्हणू आपण. ठीक आहे. मग आता सांगा पहिला कोण? लहान त्रिकोणातला ई कोण, मोठ्या त्रिकोणातल्या डी कोणाशी. मग लहान त्रिकोणाच्या ई कोणाचं पूर्ण नाव? गुड. AEP हा एकरूप आहे मोठ्या त्रिकोणाच्या डी कोणाशी आणि या डी कोणाचं पूर्ण नाव ADB. ADB नाव देताना चुकायचं नाहीये. डॅश डॅश प्रत्येकी 90 अंशाचे कोण आहेत. राईट. मग आता लहान त्रिकोणाचा सामायिक कोणी आहे? लहान त्रिकोणाच्या ए कोणाचं नाव काय? PAE.
PAE एवढाच आहे. PAE लहान त्रिकोणाच्या ए कोणाचं नाव? PAE. PAE हा एकरूप आहे मोठ्या त्रिकोणाच्या ए कोणाशी. मग मोठ्या त्रिकोणाच्या ए कोणाचं नाव? राईट. DAB. थोडस वाढवायचं आहे. P पासून D पर्यंत म्हणजे DAB जायचं आहे. म्हणून DAB डॅश याचं कारण काय? सामायिक कोण. आता ही माहिती तुम्हाला उदाहरणात कुठेही दिलेली नसणार आहे. हे सगळं तुम्हाला अप्रत्यक्षरित्या दिलेलं असेल. तुम्हाला बुद्धी वापरायची आहे आणि ओळखायचं आहे की कोणते दोन कोण एकरूप दाखवता येतात विथ रिझन. इज दॅट क्लिअर? मग पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांचे जर तुम्ही एकरूप दाखवलात तर ऑटोमॅटिकली त्रिकोण AEP हा समरूप झाला त्रिकोण ADB शी डॅश डॅश कोणत्या कसोटीनुसार? को कसोटीनुसार. ही दोन्ही त्रिकोण या ठिकाणी समरूप झाले. एनी प्रॉब्लेम? एनी डाऊट? राईट डाऊन.